या अमरावतीचा सम्राट, या अमरावतीचा राजा, हा चक्रपाणी पुत्र सिंधू झाला. सिंधू या सुवर्ण सिंहासनाचा अधिपती या अमरावतीचा सम्राट हा चक्रपाणी पुत्र सिंधू झाला. सिंधू कोकणची ही लोककला जीवापाठ जपणार रसिकांच्या मनपसंतीतून आलेले हे पारितोषिक कारवांची वाडी फाट्यावरचे रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष श्री केशव भातडे यांच्याकडून मृदुंग वाद्यासाठी 51 रुपये, त्याचप्रमाणे नववधू सिद्धी रोशन जोशी, रिद्धी रोशन जोशी व रोशन तानाजी जोशी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचा पारितोषिक, रोनित रुपेश जोशी यांच्याकडून 150 रुपयाचा पारितोषिक. प्रेम असे करावे ही आठवण झाली तर डोळ्यात पाणी यावे, जीव असा लावावा की देवालाही प्रश्न पडावा की मी एक जीव घेऊन जातोय की दोन. कुमार श्रीधर रुद्रा व रुद्राक्ष यांच्याकडून या चालू कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आम्ही श्री महालक्ष्मी नमन मंडळ खेळशी यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद.
करसी म्हणून सागर मंथन करसी म्हणून नाव तुझे या भुवरी जग करता तू जग हरता तू नायक तू जग करता तू जग हरता तू नायक हे वैकुंठ नायका भक्त वत्सला पालन करता देवा या नारदाचा प्रणाम. देवऋषी नारद आज आपले वैकुंठी अचानक येणं म्हणजे कारण ही कसंच असणार. देव येण्याला कारण नव्हे महा कारण आहे. कारण महाकारण म्हणजे देवऋषी असं घडलंय तरी काय. देव पृथ्वीवरती राजा चक्रपाणी याचा पुत्र सिंधू याने सूर्य नारायणाची आराधना केली. सूर्य नारायण त्याला प्रसन्न झाले आणि त्याला अमृतत्वाचा वर दिला. त्यामुळे तो दैत्यासारखा उन्मत्तपणे वागू लागला. संपूर्ण पृथ्वी जिंकू अमरावती जिंकली. सर्व देवांना त्रस्त करून सोडले. होय देवऋषी नारद सिंधूने सूर्यनारायणाची घोर तपश्चर्या केली. सूर्यनारायण त्याला प्रसन्नही झाले आणि शांती सुखाचा आनंद उपभोगण्यासाठी त्याला अमृतत्वाचे वरदान दिले. परंतु ज्याचा विनाश काळ जवळ आला की त्याला दुर्बुद्धी सुचते. अगदी तसंच झालं आहे त्या सिंधूचं. माझी अमरावती घेऊन माझा प्राण घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्या कृपेने वाचवा देवा. शांत व्हा देव हो शांत व्हा. हे लक्ष्मीकांता पहा पहा या देवाची दयनीय अवस्था. आवाज झाला त्या सिंधू दैत्याला नाही तर समजलो तुमच्या बोलण्याचा अर्थ. देवेंद्र जो जन्माला आला त्याला मृत्यू हा अटळ आहे. मग आपण कर्तव्य पालनात संकोच करणे कदापि योग्य नाही. आता जिथे असेल सिंधू तिथेच त्याचा समूळ नाश करू. चल देवेंद्र. नारायण नारायण जन्मांच्या जन्मांतरी जन्मला असणारा देव तो सोयरा खरा. विचारा सिंधू करता करविता त्या देवाला विसरला. बळाचा गर्व झाला. गर्वाच्या डोहात यथेच्छ गोळ्या मारू लागला. पण आता काही क्षणात भगवंत त्याच्या बळाची बुद्धी उतरवणार. नारायण नारायण
सर्व देवगुरु सिंधूचा नाश करण्यात गेले आहे. पण ही बातमी आपण सिंधूला जाऊन सांगूया. नारायण नारायण नाव हे माझे नारायण काम कळीचे असे साधन सिंधू घेऊन का समजून देवांनाया सिंधू घेऊन का समजून रसिकांच्या मनापासून सार्वभौम सम्राट होणार हा सिंधू. सार्वभौम सम्राट. देव 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 म्हणून सारे मनुष्य प्राणी त्यांची पूजा करतात. तेच देव प्राणाच्या भीतीनं रणांगण सोडून पळून जातात. सिंधू त्यांचं देवत्व नष्ट करणार. नष्ट करणारा सिंधू त्यांचं देवत्व. नारायण सिंधू दैत्याला गर्व झाला या रागाने तो पेटला. सिंधू दैत्याला गर्व झाला या रागाने तो पेटला. सूर्य देवाच्या वरदानाने अमर होताना. सूर्य देवाच्या वरदानाने अमर होताना. सिंधू राजे, सिंधू महाराज. ये नारदा ये. अरे तू देवांचा दास, शोधतोस मात्र खास. बोल बोल नारदा बोल. आज कोणता शगुन सांगावया आलास? अरे
देवांचा दास म्हण अथवा दास म्हण, मला तुझी दया आली म्हणून मी इथं आलो. तुला आणि माझी नाही आली आणि म्हणून तू इथं आलास? नारदा, अरे तू काय माझ्यावर दया करणार? मी तुझ्यावर आणि तुझ्या त्या देवांवर दया केली म्हणून तू आणि तुझे ते देव जिवंत आहे, समजलं? अरे शिव, तू सर्व देवांवर दया केलीस म्हणून तुला सावध करायला आलो आहे. तिकडे देवेंद्र वैकुंठ विष्णू शरण गेले, ते डोके तुझ्यावरती चाल घेऊन इकडे येत आहे, तेव्हा सावध राहा. अरे तुझा तो देवेंद्र प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून लाचार होऊन दुसऱ्याच्या आश्रयाला जाणारा तुझा तो देव आणि त्याची पाठराखण करणारा तो विष्णुदेव हे मिळून मला मारणार नाही नारदा. अरे ते कदापि शक्य नाही. अरे तुम्ही देवाचा शब्दाचा आश्रय का घेता? सामर्थ्य असेल तर समोर या. सिंधू सर्वस्वी समर्थ आहे. सामर्थ्यशाली वीर, सामर्थ्याच्या धुंदीत असा बेभान होऊ नको. तुला झालेला अहंकार, तुझ्या गर्वाचा परिहार करण्यासाठी तुझ्या समोर आलो आहे. देवेंद्रांची अमरावती सोडून पृथ्वीवर निघून जा, ही तुला शेवटची चेतावणी देतो. वैकुंठीचा राणा लक्ष्मीकांत आणि हा पळून जाणारा याचा देव आणि याची पाठराखण करणारा हा याचा देव मला चेतावणी देतोय. मला अरे देवानो, हा सिंधू जे ठरवतो ते खडवतो आणि म्हणून विष्णू माझी तुला चेतावणी आहे. निमूळपणे तुझे वैकुंठ स्थान सोडून निघून जा, यातच तुझे भले आहे. सिंधू, तू फारच म्हणतात, अहंकाराचा कळस घातलास. याच अहंकाराचा तुला या माझ्या अरे फेडा तुझ्या तोंडी असली भाषा शोभत नाही. एक तर तोंड काळे कर, नाहीतर या सिंधूच्या पराक्रमाला फळी पड.
एका थोपड्यासारशी मातीत गोटा तुलाही हाच माती तोडून तुझ्या वैकुंठीच्या आगीमध्ये होणार असेल तो. सिंधू बोलणे सोपे असते, कळणे तितके अवघड. तुझा मरण काळ जवळ आलाय, तुझा अंत काळ जवळ आलाय. सांभाळ विष्णू, अंत काळ माझा की तुझा तो काळच ठरवेल.